द रिडल भाग 4. मागील भागात आपण पाहिले की आजी, आजोबा आणि नात उद्या पाहायला येणाऱ्या स्थळाविषयी बोलतच होते की शनायाचा फोन आला. शनाया अभिध्याची पीए असल्याने ऑफिस कामासाठीच ती कॉल करत असेल, पण अभिध्या कॉल रिसीव्ह करेल त्याआधीच आजीने कॉल उचलून भराभर स्वतःचे काही निर्णय ऐकवले आणि फोन ठेवून दिला. मात्र अभिध्याला ते मुळीच आवडले नाही. आता पुढे. फोनवरील संभाषण संपताच रागिणीताईंनी अभिध्याकडे मोबाईल सोपवला. अभिध्या त्यावेळी मात्र गाल फुगवून रागिणीताईंकडे पाहत होती. त्यांनाही थोडाफार अंदाज आला होता, परंतु तरीही तिला चाहूल लागू न देता त्या उगाच विचारपूस करू लागल्या. काय झालं असं बारीक डोळे करून पाहायला? चोराच्या उलट्या बोंबा ही म्हण खरी करून दाखवत रागिणीताईंनी नातीलाच धारेवर धरले. रागिणीताईंचा प्रश्न ऐकून अभिध्याने तात्काळ मौन सोडले व ती तक्रारीच्या सुरात म्हणाली, आजी, काय ग तू? सायंकाळी दिलेले तुझे ते तत्वज्ञान कमी पडले होते का? परत झालीस तू सुरू? मलाही कळतात ना ह्या सर्व गोष्टी. तू निदान मला बोलू तरी द्यायचं होतं शनायाबरोबर. तिने कशासाठी कॉल केला होता हे जाणून न घेता तू तुझाच आदेश सोडून मोकळी झालीस. काही महत्त्वाचं होतं असेल तर, माझ्या टीमला माझी गरज असेल तर. मला माहिती आहे कशासाठी शनाया फोन करत असते ते. गाल फुगवायची गरज नाही. काही कळत नाही तुला. नुसतं काम एके काम एवढंच कळतं तुला. ना स्वतःच्या शरीराला थोडा आराम करून घेत, ना स्वतःच्या कर्मचाऱ्यांना जरासा विसावा घेऊ देत. अन वर तोंड करून म्हणतेस की कळतात साऱ्या रीतीभाती. रागिणीताई रागीट कटाक्ष टाकत म्हणाल्या, आजी यार, तू म्हणजे ना. अभिध्याचा फुगा काही कमी होत नव्हता. काय आजी यार, तुझ्यापेक्षा जास्त मीच तुला ओळखते. मला पुरेपूर खात्री आहे की तू किती वेंधळी आहेस विश्रांतीप्रती अन कामकाजाप्रती किती सज्ज आणि तत्पर आहेस. त्यामुळे तू राहूच दे. अन आता खोलीत जाऊन शनायाला परत कॉल करू नकोस. आजपासून ते उद्या रात्रीपर्यंत कामकाजाला सुट्टी म्हणजे सुट्टीच. आणि हा माझा आदेश आहे. माझा शब्द मोडलास तर बघ. रागिणीताई मंद हसून पण आदेशयुक्त स्वरात म्हणाल्या, तुला ना एक संधी सोडायची नसते मला छळण्याची. असो, मी नाही जाणार उद्या कुठेच. ना ऑफिस वर्कमध्ये स्वतःला बिझी करून घेणार. आता खुश? बारीक डोळे करून अभिध्या म्हणाली, गुड. रागिणीताई हाताची घडी घालत म्हणाल्या, उद्या ना सगळं तुझ्या इच्छेप्रमाणेच होईल. याच निमित्ताने मलाही बघावे लागेल की काय भुरळ पाडली त्या महाशयाने तुला. फोटो तर पाहिला नाही मी अद्याप, पण उद्या प्रत्यक्ष दर्शनच करून घेईल. रागिणीताईंकडे पाहून हनुवटीवर बोट घासत खांदे उडवत अभिध्या म्हणाली, फोटो पाहण्याला बंदी नाहीये. बघायचा आहे का तुला फोटो? बघू शकतेस तू. थांब, मी खोलीतून आणते लगेच. रागिणीताई उत्साहातच म्हणाल्या व फोटो आणण्याकरिता त्यांच्या खोलीत जाऊ लागल्या. त्याचवेळी अभिध्याने रागिणीताईंचा हात धरला व ती त्यांना उद्देशून म्हणाली, आजी थांब, तू फोटो आणू नकोस. मला त्याची काही गरज वाटत नाही. अगं पण का? काय झालं? साधा फोटो तर आहे, त्यात काय झालं न बघायला? रागिणीताईंनी गोंधळून अभिध्याला विचारले. फारसे काही झालेले नाहीये, पण मला एखाद्या व्यक्तीच्या रूपापेक्षा त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेण्यात जास्त रस असतो. चेहरा काय लाख सुंदर असेल, पण स्वभावात खोट निघाली तर कसं चालणार ना. त्यामुळे सध्या तरी तुझ्या तथाकथित भावी जावई बापूंचा फोटो मला दाखवू नकोस. कारण समजा तो मुलगा मला चेहऱ्याने आवडला, पण उद्या त्याचा स्वभाव आवडला नाही तर उगाच एकतर माझं मन मोडेल किंवा मग स्वतःच्या तत्वांशी तडजोड करून त्याच्याशी संसार उभा करावा लागेल. आणि मला या दोन्हीपैकी काहीही नको. अभिध्याने स्पष्ट आणि परखड मत मांडले. तू जास्त विचार करते असं नाही वाटत? रागिणीताई तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या. अभिध्याचा मुद्दा चुकीचा नव्हता, पण आजीला आपल्या नातीची काळजी वाटली. तसं नाही ग आजी, पण मला अद्याप कित्येक देखण्या मुलांनी मागणी घातली, पण मी नाकारलंय त्यांना. कारण त्यांच्या ना केवळ स्वभावात पण चारित्र्यातही त्रुटी होत्या.
त्यामुळे चेहऱ्याचा मोह नाही आहे मला. फक्त आयुष्यात आजोबांसारखा निस्सीम प्रेम करणारा जोडीदार हवाय मला. बस इतकंच. संपतरावांकडे प्रेमळपणे पाहत अभिध्या उत्तरली. अच्छा. संपतरावांकडे निक्षून पाहत रागिणीताईंनी भुवया उंचावल्या. हो, म्हणजे कातर वेळेत जो माझा आधार होईल, एकांतात जो व्यक्ती माझी सावली होईल, सुखदुःखात माझ्यासोबत असेल आणि तुझं तू माझं मी असा विचार न करता आपलं आमचं असा विचार करेल, असा व्यक्तीच कायमस्वरूपी जोडीदार म्हणून पाहिजे मला. जर तुझे तथाकथित भावी जावई बापू या सर्व अटी नियमात उत्तीर्ण झाले तर नकार देण्याचे कोणतेही कारण नाहीये. पण जर माझ्या मनातली शंका न करू आणि खरी झाली आणि मी त्याच्या देखण्या रूपाला भाळले वगैरे, तर ते मूव ऑन वगैरेची भानगडही नको किंवा तडजोड करून संसार मांडण्याची तरतूदही नको बाबा. अभिध्या स्पष्टीकरण देत म्हणाली. हे अगदी बरोबर बोललीस. चेहऱ्यावर भाळणारे बरेच असतात, पण मला गर्व आहे की तुला व्यक्ती उलगडून घेण्यात समाधान वाटतं. खरं सांगू का तुला, मी ना एकुलता एक आहे ग राणी. त्यामुळे माझ्यासारखा जोडीदार मिळणे जरा अवघड काय, अशक्यच आहे असे म्हणण्यात हरकत नाही. संपतराव लगेच स्वतःची स्तुती करण्यात रमले आणि अभिध्याला हसूच फुटले. अहो, इथे विषय काय आणि तुमचं काय मध्येच? मिळाली संधी की स्वतःचा गोडवा गात सुटता अधाशासारखे. रागिणीताईंनी मध्येच सूर काढला, पण संपतराव काही एवढ्यात त्यांचे वाक्य पूर्ण न करता थांबणार नव्हतेच. तुझी आजी एक नशीबवान ठरली म्हणा, पण तूही या संपतरावाची नात आहेस म्हटल्यावर भाग्यवान तर आहेसच. म्हणून तुलाही तुझ्या अपेक्षेनुसार जोडीदार मिळेलच. शेवटी आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच की. संपतराव अभिध्याचे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे स्वतःचेही कौतुक करत म्हणाले. संपतराव फार मोठ्या प्रमाणात स्वतःचेच कौतुक करत होते. त्यामुळे मध्येच त्यांना बोलता बोलता थांबवून रागिणीताई मंद हसून पण काहीशा दरडावूनच म्हणाले. तुमचं स्वप्रशंसापुराण बंद करा आता आणि माझं ऐकून घ्या जरा. बोला मॅडम, काय आहे आपली आज्ञा? संपतराव केविलवाना आवाज काढून परंतु मस्करीच्या सुरात म्हणाले. गप्प बसा ओ, कायम मस्करी सुचत असते तुम्हाला. नुसताच आवडपणा. गप्प ऐका माझं. रागिणीताई नाटकी दम देत म्हणाल्या. संपतरावांचा स्वभाव तसा फार मिश्किल. आत्ताही ते आज्ञा काय विचारून रागिणीताईंची फिरकीच घेत होते, म्हणून लगेच त्यांनी संपतरावांना डोळे दाखवले होते. हो, करतोय तेच मी आयुष्यभर. हो, करतोय तेच मी आयुष्यभर. लग्न झालेल्या प्रत्येक माणसाची ही एकच आहे मर्मर. संपतरावांना मध्येच कविता करण्याचं वारं शिवलं होतं कदाचित, पण या भानगडीत शेकोटीच केली त्यांनी शब्दांची. असो, तर नसलेले अश्रू पुसत संपतराव बोलत होते. तुम्हाला एक क्षण गप्प बसता येत नाही ना? भुवया आकसून नाक पुढ्या फुगवून रागिणीताई म्हणाल्या. आजी शांत हो ग, किती चिडचिड करून घेतेस? अभिध्या मध्यस्थी करत म्हणाली. बोल बाई तू पण मलाच. सगळं मीच करते, तुझे आजोबा एकटे संत. रागिणीताई धुसफूस करत म्हणाल्या. हो, आहेच मी संत. मी बघ किती शांत, आणि तू किती फुगा फुगवला आहे तुझ्या नागपुड्यांचा. खट्याळ हसत आजोबा म्हणाले. अभिध्यानेही आजीकडे पाहिले व हळूच हसली. रागिणीताई मात्र नजरेतूनच नाराजी व्यक्त करत होत्या. आता अभिध्याच डोळे विस्फारून संपतरावांना उद्देशून म्हणाली. आजोबा, बास झालं हं. आणखी छेड नका काढू आजीची. जी आज्ञा. तुम्ही दोघी दम देत आहात म्हटल्यावर माझ्यासारख्या पामराची काय बिशाद तुम्हाला नडण्याची. संपतराव केविलवाण्या सुरात नाटकी रुसून म्हणाले. आजोबा शांत व्हा आता. अभिध्या डोळे दाखवून आजीकडे इशारा करत म्हणाली. बरं. संपतराव लगेच तवा तापलेला असल्याचे कळून माघार घेत उत्तरले. त्यानंतर अभिध्याने रागिणीताईंकडे मोर्चा वळवला. काय वाटतं, आजीला काय बोलायचं असेल? अभिध्या जी स्वप्न पाहते, ज्या अपेक्षा ठेवते तिच्या जोडीदाराकडून, त्या पूर्ण होतील का? भेटू लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा, कथेचा आस्वाद घेत राहा आणि पुढचा भाग ऐकायचा असेल
तर हा भाग कसा होता हे सांगायला लाईक कमेंट्स करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.